Bye.
एक मिनिट या पुढे बस साईडला 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 पालखीमध्ये पालखीमध्ये फोटो घेतला का फोटो घेतला का फोटो घेतला का श्री महालक्ष्मी महाराज की जय गर्दी कमी करू कोणी मध्ये येऊ नका गर्दी करू नका मध्ये कोणी ओम नारायणाय नमः स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः प्रद्युम्नाय नमः विरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः लोकजाय नमः नारसिंहाय नमः चिताय नमः नारदाय नमः वेदाय नमः हरे नमः श्री कृष्ण उत्तरायण
उत्तरायणे शिशिरऋतौ मासोत्तरे मासे माघमासे शुक्लपक्षे अद्य अष्टम्यान्तितो वद्यवासरः सप्तम्यान्तितो वद्यवासरः वासरस्तु अद्य क्षेमस्थैर्य आरोग्य आयुष्य ओम श्री उपासनाथाय गुरवे चित्स्वरूपिणे सर्वदेवादिमूलाय भक्तस्योद्धारिणे नमः। ओम नमः चंडिकाय तन्त्रिणे नमः। ओम नमः चंडिकाय मध्यमाभ्यां नमः। ओम नमः चंडिकाय अनामिकाभ्यां नमः। ओम नमः चंडिकाय भूयाय नमः। ओम नमः चंडिकाय शिवे स्वाहा। ओम नमः चंडिकाय शिवाय नमः। ओम नमः चंडिकाय कवचाय नमः। ओम नमः चंडिकाय नेत्रमय ओम नमः चंडिकाय ओम खड्गं चक्रकलेशापरिहारं चंदं चंदनलिंगरेशनयनां सर्वांगभूषावृतां नीलाश्वत्थविमासवादशकां श्रेणे महाकालिका या वस्तौ सुविदेवरौ कमलजो हन्तुं मधुङ्गैकवम्। ओम साईनाथं च तच्छिष्यं श्री उपासि सद्गुरुं देवी गोदावरीं चैव वन्दे गुरुपरं सदा। ओम कलशस्य मुखे विष्णुपदने विष्णुमानसा मूलस्य ब्रह्मामते सर्वे कलशां समाश्रिता पुंडरीकाक्षाय नमो नमः। ओम सुपर्णासिकल्पां श्रीवटेश्वरो गायत्रं चक्षुर्वेत्रपन्तरे समर्पयामि। ओम कृष्णेन निर्धारितमानमि गन्धापुष्पं समर्पयामि। ओम सूर्यनारायणदेव सद्गुरवे नमः। सर्वोपचारान्ते प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। ओम कर्मभूमे नमः। सकलपूजोपचारादय गन्धापुष्पं समर्पयामि। सर्वोपचारां शूर्णः पादस्य विश्वाभूता त्रिपादस्यां प्रदर्शयामि। ओम महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सद्गुरवे नमः। नैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा। ओम प्राणाय स्वाहा। ओम कर्पूरगणनाथं समर्पयामि। सहवासाते पूर्वीकृताम्बूलं समर्पयामि। ऋतुकालोद्भवरम्भ महालक्ष्मी प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। अन्नेन पुष्पाराधनेन तत्र श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती
चतुर्साहे प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो सर्वदेवादिमूलाय भक्तस्योद्धारिणे नमः। श्री उपासने देवस्य योगमाय तपस्वी कन्याकुमारी कल्याणत्रे नमो रात्रिष्टदारुणा त्वं श्री सोमेश्वरी स्वामी समुद्रबोधलक्षणा लज्जा पुष्टिगता दृष्टि संशान्ति शान्तिरेव च कठिने शूलिने घोरागतिने चक्रे तथा शक्तिने चापिने बाणभुषण्डे परिगायिता सौम्या सौम्यतरा शेषा सौम्येभ्यस्तुति सुन्दरी परापराणां परमात्ममेव परमेश्वरी यच्छति चित्तवस्तु सरसर्वाभिलाषिते तस्य सर्वस्य शक्तिः सात्वं किं स्तूयते मया यया त्वया जगत्सृष्टा जगत्पालनेशानेव च कारिताश्वरदायिनी संसदा मोहयितोर्दादर्शावसरो प्रबोधिनी श्रियं देवीमुपवे श्रीमाये विष्णुता प्राकारामर्दाञ्जलन्ति तृप्तां तर्पयन्ति पद्मेषुतां पद्मवर्णां काम्योपवे श्रियं चन्द्रां प्रभासामि शान्तिरन्ति श्रियल्लोके देवी विष्णुनित्यपुषां परिषणी ईश्वरीं सर्वभूतानां काम्योपवे श्रियं मनःसमागमागोदिनि वाचसत्यमशीमहि पशूनानुभवन्निवसमे गृहे निश्चयदेवी मातरं श्रियं वासये कुले अर्धप्रिया लक्ष्मी प्रियसमेतदेवी नमामृतवल्लभा महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासनभयङ्करि सर्वपापारे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वविष्टभयङ्करि सर्व एककालं करे नित्यं महापापविनाशनं विकालयं करे नित्यं धनधान्यसमन्वितः विकालयं करे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी करे नित्यं प्रसन्ना वरदा शुभा सर्वस्वरूपाञ्जनाय लक्ष्मीप्रीतये तस्मै श्रीगुरवे नमः। नमो उपासनार्थाय मोहचन्द्राविनाशिने गुरवे बुद्धिबोधाय बोधमात्रस्वरूपमूर्ते परमातीतं सर्वसदृशं सर्वमस्यामि। सर्वेशे सर्वशक्ति समन्विते अग्मोषनाते अग्मोषो महालक्ष्मी सरस्वती सद्गुरवे नमः। सुगन्धिते नमः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय श्री महालक्ष्मी सरस्वती सद्गुरवे नमः। वस्त्रोपवस्त्राणि समर्पयामि आचमनं समर्पयामि। नमी मदन्तयो प्रिया महालक्ष्मी महासरस्वती सद्गुरवे नमः। हरिद्रा कुङ्कुमादि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय श्री महाकाली ओम सुमाल्यानि सुगन्धिनि माल्यानि नमो यार्तानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्णामि। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सद्गुरवे नमः। ऋतुकालोद्भव पुष्प लसी पत्राणि समर्पयामि। अश्वत्थेव अस्ति चांगलं ते सगळं मग आपलं इथून असं इथं बोलता इथून आला तो मध्य हां आणि साईडने घ्यायचं आपण नेहमी करतो तसं बरोबर ओम नमो देव्यै महादेव्यै शिवायै सर्वमंगलाय
सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नैवेद्यं क्रियतां देव गतिमे जरामु ईशितं मे वरं देहि मोदे त्रिपदे चतुष्पदे देवी गोदावरी चैव वन्दे गुरुपरम्पराम् काशीनाथोपासनी सद्गुरुदेवता श्री गोदावरी शक्तिः सद्भक्तगणकीलकम् श्री सती गोदावरी सद्गुरु प्रीत्यर्थे जपे चेतसा संस्मरामि त्वमेव गोदावरी सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके सर्वमङ्गलमाङ्गल्ये गजाधिपते गजगण्डविदारण चण्ड पराक्रम शौण्डमृगाधिपते निजभुजदण्ड विवादित खण्ड विवादित मण्डभटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते रणदुर्मद शत्रुवधूजित दुर्धर निर्जर शक्तिवृते चतुरविचार धुरीण महाशिवदूत कृतप्रमथाधिपते अमृतधुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतान्तपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते शरणागत वैरिवधूवर वीरवराभयदायक हे त्रिभुवनमर्दक शूरविरोधि शिरोधि कृतामलशूरक हे भूमिधामर दुन्दुभिनाद महोकरे कृतधिङ्ग्रिकरे हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते हुंगृति मात्र निराकृत धूम्र विलोचन धूम्रशते समर विशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीजलते शिव शिव शुंभ निशुंभ महावतर्चित भूत पिशाचरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते धनु धनु शङ्कर अक्षर संग बलपटुके जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय नाटकशोभित पेयि कृपाभिगणोदर नृत्यरते कुतूहलकुतूहलगन्धकराधरते क्षण क्षण रिञ्जि गृहणोपरशिञ्जितमोदितभूतभवे नटितरणाधरते नटराजगणादितमट्टसुभारते जय जय
रजनी 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 करवक्त्रवृते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते उदयो अम्बे भारत की जय महालक्ष्मी माता की जय महालक्ष्मी माता
अनेन यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्यैः कृत अभिषेक पूर्वक पूजनाख्येन कर्मणा तत्सत् श्री परब्रह्म परमेश्वरी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सद्गुरु प्रियता नमः प्रीतो भवतु तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु। ओम यस्य स्मृत्या मोक्त्या तपो यज्ञक्रियादिषु न्यूनं सम्पूर्णतायाति सद्यो वन्दे तमच्युतम्। ओम अच्युताय नमः। ओम विष्णवे नमः। ओम विष्णवे नमः। ओम विष्णवे नमो नमः। ओम श्री विष्णुस्मरणात् परिपूर्णतास्तु। अनन्तकोटि ब्रह्माण्ड नायक महाराज श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामिनाथ चंद्रा कुमारी सती गोदावरी वासनी बाबा महाराज की जय। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ बाबा महाराज की जय। श्री गुरुदेव खूप भाग्याचा दिवस आहे। आपण सगळे इतके उत्साहाने इथे आलो आणि आजच्या 100 वर्षापूर्वी बाबांनी 14 महिने पिंजऱ्यात वास्तव्य केलं होतं आणि पिंजऱ्यातून बाहेर बाबा आले 100 वर्षापूर्वी आणि त्यावेळेस बाबा एकटे इथे चालत आले असतील, एकदम बाबा निघाले म्हणजे सारखं डोळ्यासमोर तेच दृश्य दिसतंय की आपण आलो या रस्त्याने बाबा आले असतील आणि इथे महालक्ष्मीच्या मंदिरात मग बाबा बसले होते त्यावेळेस। तर त्याला आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज इतकं भाग्याच्या सगळ्या गावकऱ्यांनी पण आपल्याला इतकं सहाय्य आपण सगळ्यांनी अगदी एकोप्याने आता एक महिन्यापासून म्हणजे साधारण संक्रांतीनंतर हा उत्सव आपला म्हणजे ठरला आणि त्याची सगळी तयारी उत्साहाने सगळ्यांनी ग्रामस्थांनी पण इतकी मदत केलेली आहे आणि सगळ्यांनी हे झेंडे वगैरे बनवले आणि केलं सगळ्यांनी। हां काय केलं दीपोत्सवाच्या पणत्या भरल्या, नंतर ओट्या द्यायच्या, त्या
ओट्या भरल्या. तर असं खूप छान सगळं इतकं वातावरण म्हणजे आम्ही 1 महिनाभर सगळे त्या आनंदातच होतो की आजच्या दिवसासाठी असं करता आज मग तो दिवस उजाडला असतो. आणि खूप छान वाटतंय आज की बाबा इथे बसले असतील आणि सगळ्यांनीच असं मनात हे करा की बाबा आले तिथे ते मंदिरात शांतपणे बाबा बसले. आपण असं सगळ्यांनी डोळ्यासमोर आणू आणि खूप सगळ्यांना आनंद. आणि मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे आईसुद्धा जेव्हा गावाला जायच्या कुठेही प्रवासात जायचं असेल ताई या महालक्ष्मी मंदिरात यायच्या. दर्शन घेतल्याशिवाय कधीही प्रवासात गेलेले नाही आहेत. महालक्ष्मीचं मंदिर दर्शन घ्यायच्यानंतर शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घ्यायच्या आणि मग आईंना कुठे प्रवासात जायचं असेल तिथे आई जायच्या. आणि इथे या जो उजव्या हातालीकडे कोपरा आहे मंदिरात तर ती आईची एक ठराविक जागा उभी राहायची होती आणि आई तिथे उभ्या राहायच्या आणि आम्ही आईच्याबरोबर यायचो पुष्कळजणी कन्या. ताई सगळ्यांना तिथे आम्हाला कन्यांना हळदी कुंकू आई त्या कोपऱ्यात उभ्या राहून लावायच्या. म्हणून आम्ही अजूनही आलो तरी त्या कोपऱ्याला आई आहेतच तिथे असं आम्हाला वाटतं आणि दर्शन घेतो आम्ही सगळं. तर आता आज सगळ्यांना खूप धन्यवाद आणि आईबाबांचे खूप आशीर्वाद. सगळ्यांनी इतक्या उत्साहाने आज केलं. तसं आता उद्या आपल्याला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी झाली की हे मंदिराची सहज त्या दिवशी जाताना शिर्डीला जाताना या मंदिराच्याकडे लक्ष गेलं माझं आणि असं बाहेर थोडे ओरखडे दिसले मला. आणि त्याच दिवशी आमची उत्सवासाठी मीटिंग होती तर मग गावकरी वगैरे सगळे आलेले होते. तर त्या दिवशी मी सहज म्हटलं की असं जाताना मला ते मंदिर हे वाटलं तर जर आपण त्याला रंगरंगोटी थोडी करून घेऊ. तर ते ठरलं आणि मग पाहिलं तर इथे मंदिरात इतकं सगळं खूप वर्ष झाली त्याला बांधून त्यामुळे सगळे पोपडे वगैरे पडले होते सगळे. तर त्या आपले काय त्यांचं नाव यांनी केलं ते अजित दंड होते. यांनी अगदी आपल्याला थोड्या काळात ते सगळं त्याचं सगळं जुनं प्लॅस्टर ते काढून नवीन प्लॅस्टर करून दिलं. आणि म्हणजे अगदी त्यांना किती मला वाटतं काही 8-10 दिवसाचाच काळ मिळाला असेल का काय. पण इतकं सगळं त्यांनी इतक्या पटपट सगळं केलं आणि आज त्या मंदिराचा जीर्णोद्धार आज 100 वर्षानंतर झालेला आहे. तर सगळ्यांना खूप धन्यवाद. आणि मुख्य म्हणजे उद्या आपली जी पालखी आहे उद्या आपल्याला आईंना साकोरीत आणायचं आहे. तर आई आता आज शेगावून आई निघाल्या असतील किंवा रात्रीच्या गाडीने निघतील. आजी म्हणजे आईंच्या आई रमाई आणि आई आणि कमळाताई या तिघीच आल्या होत्या आणि त्यांचे वडिलांचे एक मित्र ते 4 जण इथे आले होते. आणि इथे आल्यावर आईने जेव्हा बाबांचं दर्शन घेतलं आई फक्त 9 वर्षाच्या होत्या आणि त्यावेळेस आईने जेव्हा बाबांचं दर्शन घेतलं तेव्हा आईंना असं वाटलं की आता बस जगात दुसरं पाहण्यासारखं काहीच नाही. आणि त्याच्यानंतर आई इथे राहिल्या. मुख्य म्हणजे नुसतं एवढंच नाही की काही पाहण्यासारखं नाही असं म्हणून आई त्यांची बाकीचे सगळे निघून गेले पण आई इथे बाबांच्या जवळच राहिल्या. आणि त्यावेळेस आई राहिल्या मग तेव्हा तर काही स्मशानभूमी होती काही राहण्याची सोय काहीही नव्हतं पण तशा परिस्थितीत सुद्धा त्या राहिल्या आणि रोज सडा सारवण वगैरे सगळी बाबांची सेवा केली. आणि त्यांना पाहून हळूहळू पुष्कळ मग भक्तांच्या कन्या यायच्या तर भक्त म्हणायचे की आम्ही पण राहतो गोदूताई राहिली तसं आम्ही राहणार. असं करून पुष्कळ लोक कन्या राहायला लागल्या. आणि मग हळूहळू बाबांना वाटलं कन्या राहतात तर बाबांनी कन्यांना शिकवलं आणि शिकवलं मग हळूहळू असा आश्रम आपला तयार झाला. आजपर्यंत तो आश्रम पण आपला नियमित आपले वर्षातून 7 यज्ञ सद्गुरु सती गोदावरी उपासनी बाबा महाराज की जय. आपलं इतकं भाग्य आहे. अजून आपलं महत्वाचं भाग्य म्हणजे बाबांच्या एक पत्नी बाबांच्या ज्या 24 कन्या होत्या त्यांच्यापैकी आपल्या फक्त एक लीलाताई कन्या राहिलेल्या आहेत. त्यांचं वय 97 वर्षाचं आहे. 97 वर्षाचं त्यांचं वय आहे आणि त्या अजूनही सगळ्या कार्यात तत्पर असतात. यज्ञ मंडपात अजूनही आपण लोक पाहत असाल पूर्णाहुतीच्या दिवशी त्यांना उतरता खाली येत नाही बसून त्या खाली उतरतात पण यज्ञ मंडपात अजूनही येतात. अजून त्यांच्या गुरुवारी वार असतो तेव्हा बाबांची आईंची पूजा करतात. त्यांचा स्वतःचा चहा अजून त्या करून घेतात. आणि सगळ्यात स्मरणशक्ती तर इतकी आहे की ते बाबांच्या प्रवासात कुठल्या वेळेला कुठे गेल्या काय ते सगळं त्या अजून प्रत्येक प्रसंग ते आपल्याला सांगतात. आणि आज आपल्याला त्यांचं दर्शन होत आहे. त्या आता इथे आल्या आहेत
सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा आणि जय जयकार करा. सद्गुरू सती गोदावरी पासरी बाबा महाराज की जय. जय सद्गुरू. पण इथे आपल्या बरोबर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. श्री आई 9 वर्षाच्या असताना इथे आल्या आणि खरं तर लहान मुलंच मिळून हा उत्सव साजरा करतात असं वाटतंय. कारण काल पण इथे आपल्या ग्रामस्थांमधल्या मुली होत्या आणि त्यांनी ही सगळी सडा रांगोळी आणि सगळी सजावट त्यांनीच केलेली आहे. आणि कलश आता या मुलींनी इथे आणलेले आहेत, तर त्याचे आपण नंबर काढणार आहोत. तर त्यांचं पारितोषिक आपल्याला वितरित करायचंय. तर मी कन्या मंडळींना विनंती करते की आपण थोड्याशा इथे येऊन कलश बघून जाल आणि 3 नंबर आपल्याला काढायचे आहेत आणि विद्यार्थ्यांनी उठून बाजूला जायचंय. कारण त्यांनाही कळलं नाही पाहिजे की कोणाचं आहे कलश व खरंच छान आहे. त्यांचा नंबर काढतील. तर कोणी पण 2 जणी प्लीज इथे या आणि 2 कलश जे आहेत ते घेऊन या आणि जी विद्यार्थिनी असेल तिने मग सांगा की हा आपला कलश आहे म्हणून. आणि लगेचच आपण पारितोषिक वितरण करणार आहोत आणि उद्याच्या रूपरेषेची माहिती देणार आहोत. 50 वर्ष तरी याची जागृती करायची गरज नाही लागली. इतकं चांगलं काम केलं म्हणून आपल्या ग्रामस्थांच्या वतीने आशिष साहेबांच्या या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. तो सत्कार परमपूज्य माझे आज आपल्याला अजून 2 सत्कार करायचे आहे आणि त्याचं महत्त्व मी सांगतो की गेले 15-20 वर्षापासून ज्या दिवशीकडे गेलो जिजी म्हणजे आपल्या मधुभाऊ दंडवते आणि विजयभाऊ दंडवते यांच्या मातोश्री. आणि कारण हे जे मंदिर आहे हे मंदिर त्यांच्या क्षेत्रात आलेलं आहे. परंतु अत्यंत मोठ्या मनाने जिजींनी आणि मधुभाऊंनी विजयभाऊंनी सांगितलं की ही गावाला जागा आमच्यातर्फे राहील. हे मंदिर जर इथं आहे हे गावाचं मंदिर आहे. त्यांनी इथं कुठे आपलं सांगितलं नाही. परंतु त्यावेळेस मला आठवतं माझ्याबरोबर माझे सहकारी राजेंद्र बापू पंदास पाटलांचे चिरंजीव रतन गोसावी जे काय आता दिवंगत झालेले आम्ही सर्व सप्ताह कमिटी गेलो आणि ह्या मंदिराच्या चाव्या जिजींच्या जवळ दिल्या. जिजींनी त्यांच्या नाथ सुनांकडे दिल्या आणि आज गेले 15-20 वर्षापासून हे कुटुंब या मंदिराची सेवा या महालक्ष्मी सेवा अव्याहतपणे करते. विशेष करून आज त्यांच्या कुटुंबामधून मोनिका संदीप दंडवते आपल्या विश्वभवनमधून सुनबाई त्या इथं आलेल्या आहेत. त्या आवर्जून दररोज सकाळी त्या त्यांनी सत्कार पूजा करायला येतात. त्यांचा सत्कार आपण करावा अशी मी विनंती. आपलं हे आपल्या गावचं महालक्ष्मीचं मंदिर हे आपल्या गावचे आदिवासी बांधव जे आहेत हे कोणी एकदाच होतं वर्षात, पण ते रात्रंदिवस इथं हे करतात. आषाढ महिन्यामध्ये जे पूर्ण जे आपल्या गावातल्या महिला जेव्हा नैवेद्य घेऊन येतात सगळी व्यवस्था अत्यंत उत्तमपणे करतात. ज्योत घेऊन येतात, इथं होम करतात आणि त्या पद्धतीने ह्या आदिवासी बांधवांनी ह्या महालक्ष्मी मंदिराचं रक्षण आणि जतन केलेलं आहे. तर आमची अशी इच्छा आहे की आपण त्यांचा सत्कार त्या ठिकाणी करावा. त्यांच्यातला एक प्रतिनिधी आमच्या आदिवासी समाजाचा या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचा सत्कार घ्यावा. करण्यात येते की संध्याकाळी 5 वाजता उद्याच्या मिरवणुकीच्या नियोजनासाठी सर्वांनी दत्त मंदिरामध्ये मीटिंग साठी यावी. सर्वांना नम्र विनंती. यानंतर कलश पारितोषिक वितरण होणार आहे. मी 3ही होत आहे. या कार्यक्रमातील प्रथम पुष्प आता आपण संपन्न करत आहोत. पहिल्या दिवसाचे पुष्प संपन्न झाले आहे आणि पारितोषिक वितरण पण याचा कामच सत्कार केला. एकदा इथून निघाल्यावर मग राहतो बाजार तळून, पण त्याच्या अगोदर सकाळी सगळे इथली साफसफाई साहेब करीत असते. हा म्हणून त्याचा सत्कार या दोनचा सत्कार माझ्या त्यांचे असते. साईनाथ महाराज की जय. मुलींचं पारितोषिक वितरण समारंभ इथे संपन्न होतोय. तर 3ऱ्या नंबर पासून मी नाव घेते. कलशही आपण इथे दाखवणार आहोत. 3रा नंबरचं बक्षीस मिळालं आहे देवयानी गिरमेला. तर देवयानी तुला विनंती आहे की तू पुढे येऊन बक्षिसाचा स्वीकार करणार आहोत.
फोटोग्राफर्स रेडी, कारण मुलांचं कौतुक होणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मी अनाऊन्स करते. ईश्वरी त्रिभुवन, तिला देखील विनंती आहे की तिने ते आपल्या पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे. आणि चेहरा दिसू देत तुझं. आणि आता सगळेच जण प्रतीक्षेत असतील की पहिला नंबर कुणाचा आहे. तर पहिल्या नंबरचा कलश किती सुंदर असेल. श्रद्धा सोनवणे हिला प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपण देत आहोत. कन्याकुमारी माधवीताई गुरु गोदावरी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे आणि अतिशय उत्साहाच्या भरात आपण हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. आणि आता उद्याच्या रूपरेषेबद्दल मी थोडंसं सांगतेय. उद्या परमपूज्य गोदावरी माताजींचा आगमन शताब्दी उत्सव संपन्न होणार आहे. सर्व महिलांनी लाल रंगाची साडी नेसून ठीक 8 वाजता आपण वीरभद्र मंदिर बाजारतळ राहता इथे जमणार आहोत. कोणीही इकडे येऊ नका उपासनी महाराज आश्रमात, आपल्याला तिकडे जमायचंय. कारण आई बाहेरून येत आहेत, म्हणजे शेगावहून निघाल्यात मगाशी माधवीताई म्हणाल्या तसं. त्यामुळे आपण सगळ्याजणी अगदी वेळेत वीरभद्र मंदिराजवळ जमणार आहोत. कार्यक्रमाचं स्वरूप उद्या भव्य दिव्य आहे. मिरवणूक सवाद्य आहे. जवळजवळ 500 विद्यार्थी आहेत आणि आपल्याला ती मिरवणूक अतिशय यशस्वी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडायची. त्यामुळे ठीक 8 वाजता आपण तिथे जमणार आहोत. संध्याकाळी 6 वाजता महिला सगळे जमणार आहोत. दीपोत्सव करणार आहोत आपण. पंट्या भरलेल्या आहेत अर्थातच. आणि अंगरक्षेसाठी सुद्धा आपण सभामंडपामध्ये उपस्थित राहणार आहात. पुढची जी आहे माहिती ती लवकरच दिली जाईल. सगळ्या ग्रामस्थांचे या सगळ्या भक्त सुद्धा आपले आईबाबांचे कुठून लांबून सगळे अगदी आवर्जून आले. आज कोणी पहाटेपर्यंत आले, उद्या पण कोणी येत आहेत. तर यावेळेस अगदी बहुसंख्येने सगळे हजर राहिले. आज सगळ्यांनी हिरव्या रंगाच्या साड्या नेसल्या आणि ते झेंडे साड्या हिरव्या इतकं सुंदर आम्ही मिरवणूक निघाल्यापासून पाहत होतो आणि डोळ्यात पाणी येत होतं सारखं. खूप आनंद वाटला, खूप छान वाटलं. सगळ्या भक्तांचं, सगळ्या ग्रामस्थांचं आणि दहीगावकरांचं सुद्धा आपल्याला दरवर्षी खूप आज जो हा रथ आहे तो हा गावांच्या वेळेपासूनचा हा रथ आहे. हा कपारीला पूर्वी जायचा रथ, आपण जो आता आणलेला आहे तो रथ कपारीला जायचा आणि दरवर्षी तो साकोरीत आपल्या आता तर त्या रथाला पूर्वीपासून दहीगावचे लोक, आपला चांदीचा रथ असेल तर आपल्या साकोरीतले ग्रामस्थ लोक नंतर आईंच्या समाधीनंतर खूप पुष्कळ लोक म्हणजे यायला लागले इथे. पण त्याच्या आधी हे दहीगावकरचे सगळे बाबांच्या वेळेपासून लोक येतात आणि अजूनही त्यांनी कायम त्यांची श्रद्धा खूप आहे स्थानावर आणि स्थानाच्या कुठल्याही कार्यात ते खूप आपल्याला मदत करतात. सगळ्यांना परत 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 खूप खूप धन्यवाद. जय सद्गुरू.
सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु परब्रह्म सद्गुरु जय जय
चला चला मधी मधी मधी
विठोबा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ही माता की जय गोदावरी उपासनी बाबा महाराज की जय जय सद्गुरु आता त्याचे ना श्री सद्गुरु सती गोदावरी उपासनी बाबा आणि आपल्या सगळ्या हिंदी आणि इंग्लिश दोनही भाषांमध्ये आपल्याला ही माहिती वेबसाईटवर बघायला मिळणार आहे. हिंदी पुस्तकं, गुजराती पुस्तकं, तेलुगू पुस्तकं आपल्या ह्या सत्कर्म ऑफिसमध्ये काय काय उपलब्ध आहे ते आपण इथे बघू शकता. डोनेशन देखील ह्या वेबसाईटद्वारे बघायला मिळणार आहे. कुठलीही माहिती नाही असे नाही, अगदी पूर्णपणे यामध्ये पंकज कारंडे आणि कार्तिक जी उपासनी यांनी यासाठी योगदान दिलेलं आहे. आणि पंकज दादा, आपल्याला देखील विनंती आहे की आपणही समोर यावं आणि आपला परिचय करून द्यावा. आपण यांचं कौतुक करूया, कारण श्री आई बाबांनी यांच्याकडून हे कार्य करून घेतलंय आणि केवळ त्यांच्या कृपा आशीर्वादाने ते झाले असं त्यांचं जे म्हणणं आहे ते मी आपल्या समोर मांडते. अपलोड केलेलं आहे. सगळे ऑडिओ असतील, व्हिडिओ असतील, त्यानंतर इकडे ज्या यमुनाताईंनी, योगेश्वरीताईंनी, माधुरीताईंनी जी गाणी लिहिलेली आहेत, रचलेली आहेत, आईंनी रचलेली आहे, ती सुंदर असा क्षण आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये जतन करणार आहात. गोदावरी माताजींच्या शिष्या कन्याकुमारी मानवीताई गुरु गोदावरी यांच्या हस्ते कार्तिकची उपासनी यांचा देखील सत्कार संपन्न होतोय. आणि तसेच असल्यामुळे आपण या चिन्ह नाही पण एक प्रसाद त्यांना मिळतोय. तर तसं आईचं फक्त 9 श्लोकाची अंगरक्षा आहे आणि ती आमच्या एक सुनीतीताई म्हणून कन्या होत्या, तर त्यांनी ती अंगरक्षा तयार केलेली आणि बहुतेक सगळ्या भक्तांची ती अंगरक्षा पाठच आहे. तर सगळ्यांनी ती म्हणायची आणि त्याची मुख्य फलश्रुती अशी आहे की अंगरक्षा नवश्लोकी नवदुर्गा स्वरूपिणी सायं प्रातः पठेती असतो सर्वठारोग्य माप्नुयात्. नाही, अष्टम्यां शाश्विने मासे तथा पौषाष्टमी तिथो तत्र भौमे भृगोदेवी प्रत्यक्षं प्रकटीभवे. तर आपण मंगळवार पौषाष्टमीला आणि अश्विनातली जी अष्टमी असते आपली, तर त्या अष्टमीला तर ह्या इतक्या वेळेला ही आपण अंगरक्षा म्हटली तर आपल्याला म्हणजे आईचं प्रत्यक्ष दर्शन होतं. आणि असे अनुभव पुष्कळ भक्तांना आलेले आहेत की आईचं त्यांना प्रत्यक्ष दर्शन होतं किंवा स्वप्नात दृष्टांत होतो, काहीतरी असं अंगरक्षेचा खूप पुष्कळांना अनुभव आलेला आहे. तर त्यामुळे उद्या आपल्याकडे आई येणार आहे म्हणून आपण आईच्या आगमनार्थ म्हणजे आईने यावं इथे आपल्यासाठी, हे आपल्याकडून पण म्हणजे त्या तर येणार आहेतच आहे, पण आपल्याकडे साकोलीत आलेले आहेत. तर म्हणून आपण आता प्रार्थना करायची की तुम्ही साकोलीत या लवकर आणि त्याच्यासाठी आपल्याला ही अंगरक्षा म्हणायची आहे. तर आपण 11 वेळा अंगरक्षा म्हणणार आहोत
आणि अंतरिक्ष झाल्यानंतर कन्यांचं भजन येते. म्हणजे आज सप्तमी आहे, पूर्वी रथसप्तमी. आज म्हणजे आमच्या नियमाप्रमाणे आज आम्ही रथसप्तमीचं बाबांची भजन आम्ही म्हणणार आहोत याच्या अंगरक्षेनंतर. आता आपण अंगरक्षेला सुरुवात करू. ओम साईनाथं जगद्शिष्यं श्री उपासने सद्गुरुं देवी गोदावरीं चैव वन्दे गुरुपरम्पराम्. ओम अस्य श्री गोदावरी श्री काशीनाथोपासने सद्गुरुर्देवता अनुष्टुप्छन्दः श्री गोदावरी शक्तिः सद्भक्तगणकीलकम् श्री सती गोदावरी सद्गुरुप्रीत्यर्थे जपे विनियोगः. ओम श्रीमत् सद्गुरुसेवितां त्रिगुलां पीताम्बरां वर्णिनीं ऐश्वर्येण यतां विनम्रशिरसां ध्यायेत् प्रसन्नेन्द्रियां नाना सद्गुणराजराजितनों गोदावरीमद्भयां ध्यात्वा कुलेलकीवर्णां कन्यामण्डलमण्डितां गोदावरी महालक्ष्मीमिमां भोजगलस्थितां मातृरक्षां पडे प्राज्ञा कृपा पूर्णाक्षरामिमां मनसो निर्विकल्पत्वे विशेषफलदायिनी शेरावसम्भवा शीर्षं पातु मे वासुदेवजा बालं वासरणपुत्री च श्रुतिरक्षेत्रमासुता दुर्शोकसम्भ्रमो पातु कमला कुसुमस्वसा कोमलाङ्गी मे दोषावाश्रमपालिनी जिह्वां वायात् भागिनेया हरिवामनयो सदा रक्षे मे सर्वदा कण्ठं काशीनाथेन दीक्षिता दत्तचित्ता गुरुर्वाक्ये पातु दन्ता विरसुमिता वेदवत्सला करो कुमारिका रक्षे गुरुदेव ब्रह्मचारिणी अंगुलीशाङ्गना सर्वा सद्गुरो देववर्गिनी मध्यं तुमुखवृन्दाभिलापिलारचरितोदरं कटे कृष्णाचलपरा शक्तिनी शीलचारिणी जामिनी पीतवसना जङ्गे जनहितैषिणी अष्टादश गुरुर्गुल्फो सदा शिष्योत्तमावतो सती पूर्वपरापातो गोदावरीयखिलं वपुः निष्ठा सहिता गुरुर्देवता भक्तोद्धारे योजिता धर्मं स्वाचरणेन बोधयति या नॄणां विना भाषणं तन्मातुशरणद्वयं विजयतां यत्सर्वसन्तोषणं सौम्यं स्निग्धं परिमितवचस्तब्धरुचिकराभं दृष्टिक्षेपः